अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदार संघाच्या 1 नोव्हेंबर 2025 अहर्ता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे। अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमुना 19 मध्ये अर्ज, आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रासह वेळेत दाखल करावे। विभागीय आयुक्त अमरावती तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांनी याबाबतची जाहिरात सूचना 30 सप्टेंबर रोजी विविध शासकीय कार्यालयात प्रसिद्ध केली। अर्ज भरायची प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार असून अर्ज पदनिर्देशित अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील। आपला सहभाग निश्चित करा आणि मतदार यादीत नाव नोंदवून आपला हक्क बजावा, असे जिल्हाधिकारी मीना यांनी आवाहन केले आहे। akola.government.in हे दोन्ही साइटवर अवेलेबल आहे। काल आम्ही सगळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांची पण बैठक घेतली, त्यांना सगळं शेड्यूल समजून दिलाय आणि त्यांना आम्ही आवाहन केलंय की याच्यात मतदार जो यादी आम्ही तयार करणार आहे त्याच्यात जास्तीत जास्त त्यांचा सहयोग आम्हाला व्हावे। 6 नोव्हेंबर नमुना 19 दावे व हरकती स्वीकारण्यासाठी अंतिम तारीख आहे। तसंही प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 25 नोव्हेंबरला होणार आहे। मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबरला होणार आहे। दावे व हरकती स्वीकारण्याची कालावधी 25 नोव्हेंबर से 10 डिसेंबर पर्यंत आहे। दावे व हरकती निकालण्याची कालावधी दिनांक जो आहे तो 25 डिसेंबर आहे। त्याप्रमाणे 30 डिसेंबर पर्यंत आपली मतदार यादी प्रसिद्ध। हा जो इलेक्शन दर 6 वर्षात होता, लास्ट 2019 मध्ये झाले होते आणि त्याच्यात टोटल आपले जो मतदार होते ते 5663 होते। या वर्षी तुम्हाला बोलवण्याचा हेतू हा आहे की हा जो शेड्यूल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आपली मतदार यादी अपडेट आपल्याला करायची। जे मतदार 2019 मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं त्यांना पण फॉर्म 19 परत भरायचे आणि जे राहून गेले होते त्यांना मी आवाहन करते की त्यांना पण हा फॉर्म व्यवस्थित कागदपत्र भरायचे आहे। डुप्लिकेशन याच्यात नको आणि याच्यात फॉर्ज डॉक्युमेंट आम्हाला नको आहे। याचे क्रायटेरिया असतात की कोण हा शिक्षक विधान परिषद मतदान मध्ये कोण मतदान करू शकतात, त्याचे जो क्रायटेरिया आहे ते आहे की ते व्यक्ती भारताच्या नागरिक असला पाहिजे, तो सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे, माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेली शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी पूर्वीचे 6 वर्षांमध्ये किमान 3 वर्ष पूर्णवेळी शिक्षक म्हणून कार्यरत असलेला पाहिजे, फुल टाइम टीचर। आणि याच्याप्रमाणे फॉर्म 19 भरून सोबत सगळे कागदपत्र प्रमाणपत्र जोडून ते आपले पद निश्चित अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय मध्ये ते सबमिट करू शकतात। जो एक काळजी घ्यायची आहे की मला एक गट्टा। अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।